काही अनेक वर्ष माझे या विजय क्रीडा मंडळाची वास्तू उभ्या करण्यापासून मी या मंडळाशी कार्यरत आहे। विजय क्रीडा मंडळ हे छोटे एक पत्र्याच्या शेडपासून इथे असलेले मंडळ जे आज ते दुमजली इमारत बनवू शकते। हे ह्याचा केंद्रबिंदू हे दुमजली बनवण्याचा केंद्रबिंदू म्हणजे संतोष कासले हे निस्वार्थीपणाने जे मंडळाची मंडळाचे कार्य काय अनेक वर्ष करत आहे आणि त्याच्या माध्यमातून हे मंडळ आज दुमजली उभं राहिले। संतोष कासले यांच्या जागी जर कोणी या मंडळाचा अध्यक्ष असता तर आज तो 4 चाकी गाडीतून फिरू शकला असता, परंतु ते न करता हे संतोष कासले हे आज स्वतःची दुचाकी गाडीतून कोणत्याही मंडळाचं कार्य किंवा काम असेल तरी तिथे स्वखर्चाने जात आहेत। आणि संतोष कासले हे GPO फॉरेन पोस्टामध्ये काम करत असून ते स्वतःहून सेवानिवृत्ती होऊन आज ते विजय क्रीडा मंडळाला समाजकार्याचा रथा उचलून ते आज कार्य करत आहेत। परंतु आम्हाला या मंडळाला हे कोण्या एका मातेच्या पोटी जन्माला येऊन आज विजय क्रीडा मंडळाला हे रत्न सापडलं म्हणजे आम्ही विजय क्रीडा मंडळाचं भाग्य समजतो। या विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून काही विभागामध्ये दत्तक वस्तीचे काम करत होतो, तिथे मला अनेक लोकांच्या तोंडून हे संतोष कासलेचं कार्य हे मान आहे। आणि अशी व्यक्ती या समाजामध्ये एखाद्या टायमाला जर नगरसेवक पद जर त्यांनी घेतलं असतं तर आमच्या समाजाचा किंवा आमच्या विभागाचा कायापालट करू शकले असते। आणि संतोष कासले हे त्या वृत्तीचे लोक आहेत। आज जर स्वतः त्यांचे कोणी नातेवाईक आले तर मंडळाचे 5 पैसे न खर्च करता स्वतःच्या खर्चाने त्यांना चहा पाणी किंवा इतर त्यांची उठाबस करत होते। पण मंडळाचं फक्त कोणी कार्यकर्ता किंवा मंडळाच्या कामासाठी आलेल्या व्यक्तीलाच ते मंडळाचे वाउचर लागते। अशी व्यक्ती हे आम्हाला जे सापडले त्यांचे गुण व त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे। मी समीर सावंत, पेशाने वकील आहे। संतोष कासले आणि विजय क्रीडा मंडळ हे एक समीकरण जुळून गेलेले आहे। विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून संतोष कासले यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली। दरवर्षी हा आलेख उंचावतच आहे। ह्या माध्यमातून संतोष कासले यांनी पारदर्शक व्यवहार, स्वच्छ कारभाराची आणि आदर्श अध्यक्ष कसा असावा, अध्यक्षाने कशा प्रकारे सभासदांवरती नियंत्रण करावं आणि संस्थेचा कारभार कशा उत्तम प्रकारे हाताळावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे संतोष कासले। संतोष कासले यांनी विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून भांडूपमध्येच नाही तर कोकणवासियांसाठी देखील अनेक प्रकारची चांगली कामे केलेली आहेत। गावागावांमधून त्यांनी हेल्थ प्रोजेक्ट घेणं, वेगवेगळे उपक्रम राबवणं हे देखील संस्थेमधून कार्यरत असतात। त्याचप्रमाणे संस्थेच्या कामासाठी ते अहोरात्र आपली वेळ देत असतात। आपलं संपूर्ण जीवन त्यांनी या संस्थेसाठी वाहून घेतलेलं आहे। तर अशा या भांडूपमधील विजय क्रीडा मंडळाच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी भाऊ बागवे। विजय क्रीडा मंडळाच्या वतीने महानगरपालिकेच्या माध्यमातून जे स्वच्छता अभियान चालू आहे त्यामध्ये त्यांनी जी एक जबाबदारी घेतलेली आहे विभाग स्वच्छ ठेवण्याची, तो स्वच्छ ठेवण्याच्या माध्यमातून त्यांनी जी माणसं लावलेली आहेत ती अतिशय सुंदर आणि कामाची पद्धतसुद्धा इतकी चांगली आहे की ते माणसं प्रत्येक घरातल्या व्यक्तीशी संबंधित राहून काम करतात। स्वच्छता कशी ठेवावी, त्यांच्या काही तक्रारी आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी विचारून त्यांच्याशी स्वच्छतेच्या बाबतीत काही अडचणी आहेत का हे सगळं करून बरं। त्याशिवाय विजय क्रीडा मंडळ जे आहे ते बादल्या वाटप करणं, मग कचऱ्यासाठी ज्या टोपल्या वाटप करणं हे सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं होतं। आणि त्या माध्यमातून विभाग इतका चांगला त्यांनी ठेवलेला होता आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीवर परिणाम झालेला होता की ज्या स्वच्छतेच्या दृष्टीने निगडीत असलेल्या अशा गोष्टी की ज्या गटार साफ करणं म्हणा तीच माणसं करत होती,
विभागातल्या गल्ल्या साफ करणं ती माणसं करत होती. त्यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने काम होत होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा सूत्रधार मी म्हणेन की विजय क्रीडा मंडळ अर्थात संतोष कासले या बाबतीत त्याचं डोकं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वापरून ही काम इथं समाजाला पोषक अशा प्रकारचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. मी या कार्यामध्ये त्या संतोष कासलेला सुयश चिंतितो आणि त्याचं हे काम असंच वाढत जावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो.